आम्हा सर्वांच्या वतीने खऱ्या अर्थाने दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा असणार। क्षेत्ररक्षण रचना करून घ्यायची आहे। इथे ही लढत आपण पाहतो खऱ्या अर्थाने मोरिया जानुमान केवाले विपक्ष इथे युवा स्पोर्ट नांदगाव क्रिकेट संघाच्या दरम्यान ही लढत खेळली जात आहे। निश्चित स्वरूपात प्रेक्षणीय लढत पुढच्या सत्रासाठी आम्ही वळणार आमचे रॉकस्टार आमचे परममित्र प्रवीण गायकर वाकडी यांच्याकडे। तत्पूर्वी डीजे 32 धावा मात्र इथे गोलंदाजांना भरपूर संघर्ष करावा लागेल आणि तशीच उपयुक्त गोलंदाजी सातत्याने केवली संघाच्या माध्यमातून पाहिली। हे पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आले होते। समोरच्या दिशेने होता चेंडू परंतु खोलवर टाकण्याचा प्रयत्न देखील होता। मिडो आपला क्षेत्ररक्षक संजय माली चेंडूला उचलती तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट माफ करा कुठलीही धाव नाही निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना एवढं सोपं नसेल या ठिकाणी दीपक। जर आपण विचार केला धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजेच 32 आणि या 32 धावांचा पाठलाग करत असताना तुम्ही पाहू शकाल कुठे ना कुठे थोडीशा अडचणी निर्माण होतील परंतु फलंदाज प्रतीक तितकेच दर्जेदार आहेत। चांगल्या बॅटिंगसाठी ओळखले जातात। अपील होती पंचांकडे परंतु इथे ती फेटाळली आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा तुम्ही सांगता पाहू शकाल। मागच्या सामन्यामध्ये मी तर म्हणेन पडगे संघाविरुद्ध चांगली बॅटिंग केली होती ती म्हणजेच प्रतीक हुद्दार यानं षटकार लगावले होते। त्याची बॅटिंगची तुम्ही जर विचार केला तर 20 धाब्यांची फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि मात्र तो निसटता पराभव विजय मिळवला होता खऱ्या अर्थानं या ठिकाणी नांदगाव क्रिकेट संघानं। उमेश माली दर्जेदार उपयुक्त गोलंदाज सातत्याने राहिल्या पॉवर पिचच्या षटकामध्ये वेगवान गोलंदाजीसाठी त्याला संबोधलं जातं आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी इथे हवेत आहे। क्षेत्ररक्षक येतील झेल खाली अल्पेश होते परंतु झेल कलेक्ट करता आला नाही। थोडेसे निराश आहे तिथे गोलंदाज तुम्ही पाहू शकाल। उमेशला गणेश होते यष्टीरक्षक त्याच्या मागे कॉल गणेशने दिला होता अल्पेश आणि प्रभाकर होते परंतु झेलला कलेक्ट करू शकले नाही। भरपूर दूर होते ते सर्कल पासून आणि नक्कीच त्याचा फायदा बेनिफिट फलंदाजाला मिळेल। 3 चेंडू इथे निर्धाव फेकलेत आतापर्यंत ते म्हणजेच गोलंदाज उमेश माली यानं 32 धाब्यांचा टार्गेट तुम्ही पाहू शकाल। अजूनही जिंकण्यासाठी विचार केला तर तब्बल या षटकातील 3 चेंडू निर्धाव फेकलेत म्हणजेच 21 चेंडू मध्ये इथे 32 धाब्यांची गरज असेल। अचूक टप्पा तुम्ही त्याची या ठिकाणी पाहू शकाल। तशीच उपयुक्त गोलंदाजी करत असताना इथे गॅप आहे परंतु एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येतील अजित तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल म्हणजेच एकूण 4थ्या चेंडूवर त्यांना इथे सिंगल मिळाली आणि 1 धावेच्या मदतीने इथे अकाउंट ओपन केलं। धावसंख्येवर तुम्ही धावा पाहू शकाल बिनगडी बाद असताना 1 या धावसंख्येवरती नांदगाव संघाने दर्जेदार गोलंदाजी केली। संपूर्ण जे फलंदाज होते केवली संघाचे त्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना बाद करण्यामध्ये त्याला यश लाभलं आणि त्याच्यानंतर त्यांनी नक्कीच प्रेशर क्रिएट केलं फलंदाजांवरती आणि कमी धावा इथे दिल्या त्यांच्या गोलंदाजांना आणि हा टार्गेट मात्र चेस करत असताना त्यांची थोडीशी पडझड सुरुवात पाहू शकाल। फटका हवेत आहे। क्षेत्ररक्षक सर्वात बेस्ट फिल्डर म्हणून ज्यांना संबोधलं जातं तो अजित होता झेल खाली आणि इथे फलंदाज बाद होतील। चेतन तंबूच्या आश्रयाला पहिला व्यक्तिमत्व मिथुन शेठ पाटील कोपर यांचं या ठिकाणी आगमन झालंय। मिथुन शेठ आपल्याला विनंती असेल यावं व्यासपीठावर दादा सरकार किंगमेकर राजेश कातारा आपल्या इथे व्यासपीठावर आमंत्रित करत आहेत तर मिथुन शेठ यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावर आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो। 8011 कोपर क्रिकेट संघ तुम्ही पाहू शकाल सातत्याने या संघाचे पुरस्कर्ते राहिलेत आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही दर्जेदार स्पर्धा देखील पाहता। ते आयंश कोपर संघाचे पुरस्कर्ते तुम्ही पाहू शकाल मिथुन शेठ यांचं आगमन झाले त्यांना विनंती करतो यावं व्यासपीठावर। चांगली गोलंदाजी आतापर्यंत एक धाव मात्र खर्च केली या गोलंदाजाने। पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमी धावाचा जेव्हा तुम्ही धावा वाचवता ती कशा पद्धतीने गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण इथे दाखवत असताना तुम्ही पाहू शकाल। उमेशाला 1 धाव कंप्लीट होईल 1 धावेच्या मदतीने तुम्ही पाहू शकाल। पहिले षटक जबरदस्त उमेशचं पाहिलं धावा झाल्यात फक्त 2 1 गडी बाद झालाय तो नांदगाव क्रिकेट संघाचा म्हणजेच 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावेंची गरज। तर इथे आगमन होत आहे खऱ्या अर्थाने क्रिकेटला धर्म मानणारे कोलीकोपारा ग्रामपंचायतीचे
विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आयन्स 11चे खऱ्या अर्थाने सर्वा सन्माननीय मिथुन शेठ पाटील साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं सरसे स्वागत आहे. नक्कीच या ठिकाणी माफ करा 18 चेंडू 30 धावींची गरज असेल. आयन्स कोपर संघाचे पुरस्कर्ते मिथुन शेठ पाटील यांचं आगमन झालं. त्यांच्या समेत मुसाला देखील पाहू शकाल. त्याचे मनापासून धन्यवाद. आणि कोपर संघ जेव्हा मैदानात खेळतो तेव्हा आमचे परम मित्र समीर पाटील, त्याच्यानंतर प्रकाश झुगे उर्फ बकनर, त्यांचंही मनापासून आम्ही स्वागत करतो. त्याच्यानंतर प्रतिमेश असतील, सातत्याने भरपूर सपोर्ट राहिला त्यांचा आणि त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. तर इथे 18 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावींची गरज असेल. तुम्ही सलामीला आलेले फलंदाज चेतन इथे बाद झालेत. आता प्रतीक उद्दार जो खेळाडू तुम्ही पाहू शकाल, 5 चेंडू त्याने फेस केलेत, 2 धाबा फक्त संघासाठी बनवल्यात. आणि सुजल भगत इथे नवीन फलंदाज मैदानात तुम्ही पाहू शकाल. थोडंसं दडपण नक्कीच असेल ते म्हणजेच फलंदाज प्रतीक याच्यावरती. जर तो शेवटच्या क्षणापर्यंत राहिला मॅचला कलाटणी देऊ शकेल, परंतु इथे गरज असेल अजूनही 1-2 विकेट जर घेतलेत केवाले संघाने तर सामन्यावर वर्चस्व करू शकतील. परंतु एवढं सोपं नसेल ते नांदगाव संघाच्या फलंदाजांना तुम्ही रोखू शकाल. लढत खूप चांगली पाहायला मिळेल. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना जाईल, कारण उमेशनं दाखवून दिलं पहिल्याच षटकामध्ये जबरदस्त भेदक मारा केला आणि इथे मात्र नांदगाव संघाला थांबवून ठेवलं. चला उशीर नको केवले संघ, मॅच लगेच स्टार्ट करा. 18 चेंडू 30 धावींची गरज म्हणजे इथे 12 धावा आहेत गोलंदाजांकडे आणि त्या अनुषंगाने त्यांना इथे गोलंदाजी करावी लागेल. मयूरचा पहिलाच बॉल, जबरदस्त तडाखा तुम्ही पाहू शकाल. प्रतीकच्या बॅट मधून आलेला एक दर्जेदार षटकार म्हणजे सुटलेल्या झेलाची किंमत मात्र आता केवले संघाला मोजावी लागेल. षटकार एका षटकारानं 18 चेंडू मध्ये धावा हव्या होत्या 30, परंतु एक षटकार आल्यानंतर समीकरण मात्र पुन्हा एकदा नांदगाव संघाकडे तुम्ही पाहू शकाल. 17 चेंडू आणि 24 धावेंची गरज असेल. ओव्हर द विकेटने गोलंदाज मयूर तयार. इथे बॅटची कडा घेतली होती, परंतु क्षेत्ररक्षक प्रभाकर स्वतः धावतायत चेंडू खाली अडवण्यामध्ये नक्कीच यशस्वी झाले. चांगला तुम्ही इथे फिल्डिंगचा स्टँडर्ड पाहू शकाल, परंतु तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या तुम्ही पाहू शकाल ती म्हणजेच 1 गडी बाद असताना 10 या धावसंख्येवरती जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि इथे 22 धावींची गरज असेल. मेहनतीची पराकाष्ठा तुम्ही पाहू शकाल. केवले संघाच्या या क्षेत्ररक्षकाकडून प्रभाकर पालकर होते. चांगला इथे क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. इथे ऑफस्टम यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे सोडून दिला होता चेंडूला. तो म्हणजे प्रतीक उद्दार यानं निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. म्हणजे जेव्हा तुम्ही षटकार लगावता. सन्मान्य विश्वनाथ शेठ खातार साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. ओटू प्रवीण. तर नक्कीच इथे तुम्ही पाहू शकाल निर्धाव चेंडूची सांगता. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फुलटॉस बॉल आहे इथे हवेत आहे झेल खाली. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकाल. दुसरी चुकी अल्पेशाच्या माध्यमातून आणि या चुक्या मात्र तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर फेकतील याचं देखील त्यांना भान ठेवावं लागेल. आणि तुम्ही प्रतीक उद्दारचा झेल सोडताय म्हणजेच तुम्हाला एक चांगल्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये जेव्हा यश लाभतं तेव्हा असं वाटतं कुठेतरी की संघावर समोरच्या दडपण येतं, परंतु जेव्हा असे तुम्ही झेल सोडाल तेव्हा तुमच्यावर दडपण सातत्याने बनत राहील. आणि हे दडपण तुम्ही पाहू शकाल केवळ संघांच्या खेळाडूंवरती, कारण मागच्या षटकामध्ये झेल सुटला होता, त्याच्यानंतर आला षटकार, इथेही झेल सुटला. त्याचा फायदा नांदगाव संघाला होत असताना 1 धाव कंप्लीट होईल. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल ती म्हणजेच 11. या धावसंख्येवरती 1 गडी बाद झाल्यानंतर जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 21 धावेंची गरज. अजूनही मॅच तुम्ही रफ अँड टफ दोन्ही संघांमध्ये पाहू शकाल. त्याची बॅटिंग पाहिजे होती तशी झाली नाही. त्याच्यानंतर पनवेल प्रीमियर लीग त्याची बॅटिंग हवी होती ती झाली नाही. आजही संघाला गरज होती चांगली बॅटिंग करावी, परंतु धावा कमी होत्या म्हणून इथे नक्कीच तुम्ही
पाहू शकाल या मॅचमध्ये कमबॅक करत असताना नांदगाव क्रिकेट संघ. परंतु जेव्हा धावा भरपूर असतात तेव्हा तुम्हाला एक चांगला कमबॅक करावा लागतो आणि तुमची जी मेन बॅटिंगची धुरा असते ती तुम्हाला सांभाळावी लागते. या सामन्यामध्ये मात्र एकही धाव न बनवली चेतन खुटलेने, तो बाद झाला शून्यावर. मात्र डाव सावरत असताना स्वतः संघाचा संघनायक तुम्ही प्रतीक उद्दारला पाहू शकाल. तर याच्यानंतर आणखी एक लढत तुम्हाला पाहायला मिळेल. सार्थक 11 KDH वाघिलवाडा विरुद्ध एकता स्पोर्ट्स 11 भंगारपाडा. हा संघ तुम्ही मैदानावरती पाहू शकाल. जो संघ जिंकेल तो मला तर वाटतं जासई संघाविरुद्ध जाईल, म्हणजेच लकी ड्रॉ साठी तो संघ जाईल. आणि शेवटचे जे सामने असतील अर्थातच अष्टविनायक मारवी 11 भिंगारी विरुद्ध ट्रॉम्बे आणि अंतिम सामना असेल अजनबी स्पोर्ट्स ओवले विरुद्ध RCC पेठ. यातून जो संघ जाईल आणि नक्कीच तुमच्या माहितीपर्यंत आम्ही पोहोचवतो. जर कोणाला वाटत असेल की ही स्पर्धा एवढी मोठी आहे आणि शेवटचे सामने मात्र 3 आणि 2 षटकांचे होतील, कुठलीही निशंका बालका, तुम्ही मनात कुठलीही शंका ठेवू नका. एक दिवस आमचे आयोजक राजेश कातरा भरपूर उतार आहेत, ते असे काही करणार नाहीत. कारण प्रत्येक सामना 5 आणि 4 षटकांचाच होईल याची नोंद घ्या. 2 तारखेची फायनल होती ती 3 तारखेला ढकलली गेली आणि जे पेंडिंग सामने राहतील ते मात्र 2 तारखेला खेळवले जातील याची नोंद घ्या. म्हणजेच कुठल्याही संघावर अन्याय नाही. एवढी मोठी स्पर्धा, नक्कीच प्रत्येक सामना तुम्हाला 5 आणि 4 षटकांचाच पाहायला मिळेल. तर इथे जिंकण्यासाठी तुम्ही पाहू शकाल 14 चेंडू 21 धावींची गरज. मॅच अजूनही केवळ एक संघाकडे आहे, परंतु फलंदाजीचा जर विचार केला, जर प्रतीक उद्दार सारख्या फलंदाजाला तुम्ही जर जीवनदान देत गेलात तर तुम्हाला हा सामना गमवावा लागेल. स्ट्रायकिंगला बॅट्समन सुजल भगत, लेफ्ट हँड डावकरी हाताचे हे फलंदाज तुम्ही पाहू शकाल. चला मॅच स्पीडअप करा, जास्त उशीर घेऊ नका केवाले संघ. थोडासा फिल्डिंग मध्ये परिवर्तन करत असताना त्यांना देखील माहिती आहे की इम्पॉर्टंट आहे हे षटक, आणि नक्कीच या षटकामध्ये जर त्या मयूरनं कमबॅक केलं तर इथे आणखी 2 षटकामध्ये तुम्हाला ज्या धावा रोखायच्या आहेत त्या रोखण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. गोलंदाज तयार होतील. इथे हवेत आहे फटका, जबरदस्त प्रहार सुजलच्या बॅट मधून आलेला हा स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. जी तुम्ही फिल्डिंग पाहू शकाल, किती जबरदस्त झेल पकडले, त्याच्यानंतर चौकार अडकवलेत आणि तो सम्राट माली आणि अजित आज मात्र एक चांगली फिल्डिंग करतात. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 17 या धावसंख्येवरती. लोवर फुल टॉस बॉल होता. इथे सम्राट माली आले होते वेगाने, चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकंच चांगलं थ्रो तुम्ही इथे पाहू शकाल. फक्त एकच धाव इथे कंप्लीट होईल आणि एक धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 18. आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 14 धावींची गरज. इथे मान्यवरांना सन्मानित केले जाईल. वैभव शेठ आपल्या शुभ हस्ते किरण मडवी, एक आदर्श संघनायक, आदर्श क्रिकेटर KDH वाघिवली यांचं आपण इथे स्वागत करावं. तर नक्कीच इथे तुम्ही पाहू शकाल आयश कोपर संघाचे पुरस्कर्ते मिथुन शेठ आणि त्याच्यानंतर किरण शेठ मडवी यांना नक्कीच सन्मानित केलं जाईल. तत्पूर्वी आपण एक षटकाची वाट पाहूया, परंतु इथे पाहू शकाल तुम्ही 12 चेंडू आणि 14 धावींची गरज. गोलंदाज आले तुम्ही पाहू शकाल अल्पेश पालकर याला आणि सुजल स्ट्राइक एंडला फलंदाज. पहिलाच बॉल हवेत आहे, गणेशल खाली, जबरदस्त इथे फिल्डिंग तुम्ही पाहू शकाल. फलंदाज होतील बाद, सुजलला परतावं लागेल आणि दुसरा हादरा नांदगाव संघाला. तर नक्कीच इथे फलंदाज झालेत बाद. आता मात्र 11 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. अल्पेश हे षटक
निश्चित या मॅचला कलाटणी देणारे हे षटक तुम्ही पाहू शकाल. पहिल्याच बॉलवर उत्तर देत असताना नांदगाव संघाचे फलंदाज सुजल यांनी मयूरच्या एका चेंडूवर भरपूर चांगला षटकार लागवला होता आणि त्याच्यानंतर जे गोलंदाजीसाठी आले अल्पेश त्याला उत्तर दिलं आणि तो बाद झालाय. एक चांगला झेल टिपला या ठिकाणी तुम्ही गणेश याच्या माध्यमातून पाहू शकाल. 11 चेंडू 14 धावींची गरज. नेट टू नेट फाईट तुम्ही इथे पाहू शकाल. नवीन फलंदाज येथील मैदानात मनीष पडके खेळण्यासाठी तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने अल्पेश पालकर. यावेळी साबेत आहे फटका. लॉंगॉन क्षेत्ररक्षक आहे. थोडेसे फंबल होत आहेत परंतु दुसऱ्या पहिल्याच ऍक्शन मध्ये चेंडूला थोडेसे असं वाटलं होतं की लाचपडत आहेत परंतु इथे एक धाव कंप्लीट होईल आणि एके धावेच्या मदतीने धावसंख्या पाहू शकाल ती म्हणजेच 19 या धावसंख्येवरती. 10 चेंडू 13 धावींची गरज. मॅच मध्ये येईल मजा. म्हणजेच आतापर्यंत तुम्ही त्या दोन गोलंदाजांचं विश्लेषण केलं. उमेश मानेने पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि मयूरचं षटक जे होतं ते ज्या पद्धतीनं त्याला फेकायचं होतं ते फेकलं नाही आणि 18 धावा गेल्या त्या षटकामध्ये. 16 धावा माफ करता षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्या. इथे देखील फटका चांगला आहे. प्रतीकच्या बॅट मधून आलेला एक दर्जेदार चौकार. ज्या पद्धतीनं उसरली विरुद्ध सामना झाला होता तुम्ही पाहू शकाल. जेव्हा 2 चेंडू जिंकण्यासाठी जासी संघाविरुद्ध 2 धाव्यांची गरज होती. 3 चेंडू मध्ये 8 धाव्यांची गरज होती. तेव्हा राहुलने षटकार लगावला होता परंतु 2 चेंडू 2 धाव्यांची गरज असताना तिथे बाहेर व्हावं लागलं ते उसरली संघाला. तर जिंकण्यासाठी 9 चेंडू 9 धाव्यांची गरज. इथे क्रॉस बॅटेड फटका खूप चांगला आहे. डीप लॉंग लेग सीमा रेखा बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. चौकार. इथे सन्माननीय अमर पवार कोपर यांचं आगमन झालेलं आहे. यावं आपण स्टेजवर आपलं स्वागत आहे. खराब गोलंदाजी तुम्ही पाहू शकाल. या 2 षटकामध्ये 8 चेंडू 5 धाव्यांची गरज. इथे सामना जिंकण्यासाठी सुटलेला झेल मात्र इथे महागात पडतोय ते केवाले क्रिकेट संघासाठी. वेगवान चेंडू आहे. ही लाईन बरोबर अगदी हेरली गोलंदाजांना तुम्ही पाहू शकाल. निर्धाव चेंडूची सांगता तुम्ही पाहू शकाल. 7 चेंडू 5 धावींची गरज. आलेले सलग 2 चौकार. मात्र नांदगाव संघाला या सामन्यामध्ये एक चांगला कमबॅक मिळवून दिलाय आणि त्याच्यानंतर जर विचार केला आपण जर हे झेल सुटले नसते तर इथे स्थिती केवाले संघाची तुम्हाला चांगली पाहायला. अजूनही मॅच इथे सोडली नाही केवाले क्रिकेट संघानं. रिव्हर्स फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. इथे बॅकफूट पॉइंटला क्षेत्ररक्षक येतील. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट होतील. अशा चुका तुम्हाला महाग पडतील आणि इथे ही चुकी करत असताना केवळ क्रिकेट संघाची 1 धाव होती. 2 धावा झाल्या कंप्लीट. षटक क्रमांक 3 संपन्न झालंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पाहू शकाल ते म्हणजेच 29 जिंकण्यासाठी 6 चेंडू 3 धाव्यांची गरज. 6 चेंडू 3 धावांची गरज. इथे मान्यवरांना सन्मानित केलं जाईल. प्रवीण शेट्टी यावं आपण. आमचे वैभव शेठ काथारा यांच्या शुभ हस्ते इथे सार्थक खेडेचा वाघिलवाडा क्रिकेट संघातील एक आदर्श क्रिकेटर आमचे मित्र किरणदादा मडवी यांचं यथोचित सन्मानित केलं जाईल. मायेची उपदारशाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. त्याच्यानंतर आयांश स्पोर्टचे सर्वा खऱ्या अर्थाने कोलीकोपर ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वडगर ग्रामपंचायतीचे आदरणीय मिथुन शेठ पाटील दोस्तीच्या दुनियातील एक राजा माणूस त्यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून वैभव शेठ खातर यांच्या शुभ हस्ते मायाची उपदार शाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. बोलूया प्रवीण गायकर यांच्याकडे. 6 चेंडू 3 धाव्यांची गरज. इथे मात्र कसरत कंबर कसावी लागेल ती केवळ संघाच्या गोलंदाजांना. असा सामना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान 99च्या मैदानावर तुम्ही पाहू शकाल. चेंज द गेम वडवली विरुद्ध जय बजरंगबली गोरसे बी संघाच्या 2 सामन्यामध्ये झाला होता आणि इथे तो सामना सुपर 8 मध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. परंतु हा सामना एक संघ सामना जिंकून इथपर्यंत पोहोचलेत. पहिलाच बॉल गणेश पारवे यांचा अवांतर आलाय. व्हाईट बॉलच्या मदतीने तुम्ही धावसंख्या पाहू शकाल ती म्हणजे 30 या धावसंख्येवरती 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी इथे 2 धाव्यांची गरज असेल. सामना सोडला की काय केवाले संघानं. तर गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. इथे देखील चेंडू जाईल ऑफ स्टंपच्या बाहेरून. पंचांनी इथे अवांतर घोषित केलंय. अब जर पाहायला गेलं तर केवळ संघाचं अस्तित्व मात्र या स्पर्धेतून बाहेर होतं की काय. 6 चेंडू 1 धावीची गरज. महेश जाधवने विक्रम केला होता आधीच्या नवीन पनवेल मैदानावरती ज्या खेळाडूंना 6 चेंडू मध्ये 1 धाव दिली नव्हती. परंतु गणेश पारवे ते करतील काय.
बॅकफुटला गेले होते, फटका चांगला आहे, जाईल सीमारेषेच्या पलीकडे आणि सलग दुसरा विजय नोंदवलाय तो युवा स्पोर्ट्स नांदगाव क्रिकेट संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम केवाले. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला चिंचोलीच्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या मॅच साठी नांदगाव संघाला बेस्ट ऑफ लक. तर सामनावीर सामन्याचा आमच्यापर्यंत साथीच करून माहिती पोहोचवतील. नो डाऊट मनीष पडके ठरलाय, ज्याने या मॅच मध्ये फक्त 2च धावा दिल्या आणि 2 फलंदाजांना तंबूचा आसरा दाखवला आणि बॅटिंग करत असताना 2 चेंडूमध्ये 7 धाव्यांची एक जबरदस्त बॅटिंग. तर लाईनअप करून या केवाले क्रिकेट संघ आणि सामनावीर ठरलाय मनीष पडके. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये एमडी गडकेसर यांच्याकडे. थँक्स प्रवीण. तत्पूर्वी विनंती करतो टॉस विनिंग कॅप्टनला आपण लगेच मैदानात जायचं डिसिजन असेल तो. तर आताची जी प्रेक्षणीय लढत झाली या लढतीमध्ये युवा स्पोर्ट नांदगाव क्रिकेट संघाने नेत्रदीपक विजय संपादित करीत तिसऱ्या फेरीमध्ये ते दाखल झालेला आहे. इथे प्रतीक उद्दार तुमच्या संघाचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने. त्याचबरोबर जानुमान मोरिया क्रिकेट संघ, प्रभाकर पालकर, संजय माली तुमच्या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आभार. तर सामनावीर मनीष स्टेजवर यायचे आहे. मी विश्वनाथ शेठ काथारा यांना इथे आमंत्रित करत आहे की आपल्या शुभ हस्ते मनीषला सामनावीराचं पारितोषिक देऊन सन्मानित करावं. विश्वनाथ शेठ काथारा यांच्या शुभ हस्ते मनीषला सामनावीराचं पारितोषिक देऊन इथे सन्मानित केले जात आहे. अभिनंदन मनीष. पुढच्या फेरीसाठी, पुढच्या सामन्यासाठी खऱ्या अर्थाने ऑल दी बेस्ट, मनपूर्वक शुभेच्छा. तर इथे सानिया डीजे साऊंड सिस्टीम चे ओनर्स नितीन पाटील धुंद्रे यांचं स्वागत इथे केलं जाईल. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी वैभव शेठ आमचे आयोजक आहेत त्यांना आमंत्रित करतो. आपल्या शुभास्ते नितीनचं आपण इथे स्वागत करावं. आज इथे पाहतो आमची साऊंड सिस्टीम सँडी अर्थात संदीप पाटील वलवली, सन्माननीय शवन सेठ पाटील यांचे सुपुत्र. आज आम्ही पाहतो सूरज चौधरी, एक रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांच्या नावाचा डंका वाजतो असे दमदार आपण ऑपरेटर पाहतो. खऱ्या अर्थाने स्वागत आहे तुमचं आणि वळणार पुन्हा एकदा या लढतीकडे. आज आमच्या समवेत समालोचन इथे पाहतो कंटिन्यू 5 दिवस असणार. आमच्या समवेत रॉकस्टार प्रवीण गायकर वाकडी, दीपक फडके बिगर, मी महादेव गडगे चिंद्रन. तर बोलूया पुढच्या लढतीकडे. हेलो, थैंक्स सूरज चौधरी मैन फ्रॉम वलवली. तो निश्चित रूप से इस प्रतियोगिता के लिए साउंड सिस्टम के माध्यम से बिल्कुल जिनके नाम का हमेशा बोलबाला चलता है, आपका स्वागत है. साथ ही बिल्कुल उनके पास उनके अच्छे दोस्त है नितिन भी मौजूद है. तो दोस्तों चलते इस मैदान के ऊपर बिल्कुल शानदार मुकाबला दोनों टीमों के लिए. आज के अतिथि मेहमान है टुडेज ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर मिथुन शेठ पाटिल, मैन फ्रॉम कोहली कोपर ग्राम पंचायत मेंबर्स. इनके ओर से दोनों क्रिकेट टीम के लिए हम शुभकामना देते हैं. तो ये मैच खेला जा रहा है निश्चित रूप से एकता भंगारपाड़ा विपक्ष सार्थक केडीएच वागिलीवाड़ा क्रिकेट टीम के बीच में मैच खेला जा रहा है. और टॉस का सिक्का उछला, एकता भंगारपाड़ा क्रिकेट टीम के पक्ष में टॉस का सिक्का उछला और पहले फील्डिंग करना पसंद किया है. एकता भंगारपाड़ा क्रिकेट टीम के कप्तान ने टॉस जीता, डिसाइड किया, पहले फील्डिंग करना पसंद किया है और बल्लेबाजी के लिए सार्थक केडीएच वागिलीवाड़ा क्रिकेट टीम के लिए टीम को आमंत्रित किया है. और ये सार्थक केडीएच वागिलीवाड़ा क्रिकेट टीम की आरंभिक जोड़ी बहुत बैट्समैन हुई था हाई मॉरल ऑन दी ग्राउंड, काफी बुलंद हौसले के साथ मैदान के अंदर उतरते हुए ये दोनों सलामी बल्लेबाज. इससे पहले जो मैच खेला गया था हमारे साथी कमेंटेटर बिल्कुल प्रवीण गायकर ने एक जिक्र किया था. जो मैच खेला गया था निश्चित रूप से भावेश पवार की निश्चित रूप से गोडसे क्रिकेट टीम थी और सामने थी निश्चित रूप से कल्पेश यानी कावा की वडोली क्रिकेट टीम. अंतिम ओवर में सोमनाथ हमारे साथ वहां पर स्कोरर थे, 3 रन चाहिए थे भावेश पवार का, बिल्कुल भावेश पवार के टीम के लिए, लेकिन गेंदबाज थे विशाल पाटिल जो निश्चित रूप से 3 रन लेने से मना किया था. उसरने के मैदान के ऊपर दोस्तों ठाणे ग्रामीण की सबसे बड़ी प्रतियोगिता खेली गई थी और वो टीम चैंपियन बनी बिल्कुल सोमनाथ है बिल्कुल. और चलते इस मैदान के ऊपर शानदार मुकाबला. अमर पाटिल कुल कप्तान धुंद्रे, निश्चित रूप से तिरंगा 11 धुंद्रे के कुल कप्तान अमर पाटिल. हॅलो, याच्यानंतर होणारा सामना असेल बघा तिरंगा 11 धुंद्रे
विरुद्ध आयन स्पोर्ट्स 11 कोपर संघाच्या संघनायकाला मी विनंती करतो आपण टॉस साठी संपर्क साधा. 5 षटकांचा फ्रेश मॅच असेल बघा आणि इथून पुढे सर्व सामने फ्रेश ओव्हरचे खेळले जातील. हे विनिंग संघ आहेत. एक सामना बॅलन्स होता तर हा सामना 4 षटकांचा यांचा खेळला जाईल. सार्थक 11 वाघिलवाडा विरुद्ध त्यांच्या समेत फाईट करेल तो म्हणजे एकता स्पोर्ट्स भंगारपाडा. तर नेक्स्ट मॅच होईल सोहम 11 तिरंगा स्पोर्ट्स धुंद्रे विरुद्ध आयन्स 11 कोपर. तर थैंक्स दोस्तों, चलते हैं इस मैदान के ऊपर आरंभिक बल्लेबाज हम देख रहे हैं निश्चित रूप से प्रतीक सुरते और नॉन स्ट्राइकर बल्लेबाज सूरज पाटिल होनार खिलाड़ी. एक तरफ हम देखते हैं दोस्तों, सिद्धेश को कौन भूलेगा, दोनों टीमों के बीच में दोनों ताकतवर खिलाड़ी है. सिद्धेश बेस्ट ऑलराउंडर इन रायगढ़ डिस्ट्रिक्ट के सबसे धुरंधर खिलाड़ी माना जाता है. एक तरफ सूरज पाटिल जो रायगढ़ ओपन के प्रतिनिधित्व हमेशा करते हैं, स्ट्राइकर बल्लेबाज है. निश्चित रूप से केडीएच वाग्युल सार्थक 11 क्रिकेट टीम के आरंभिक बल्लेबाज प्रतीक सुरते, सूरज पाटिल आरंभिक बल्लेबाज, सिद्धेश गेंदबाजी के लिए तैयार. और बिल्कुल ईश्वर की पहली गेंद, ये देखिए बैकफुट पर गए, जगह बनाई, गेंद जा रही डीप गली के रीजन में. गेंद सीधा दर्शकों का अभिवादन स्वीकारते हुए गेंद गई सीधा डीप गली सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. मास्टर, ये हमारे मास्टर डीजे मास्टर की पहचान. छक्के के साथ बल्लेबाज ने अपने पारी का श्री गणेश किया. प्रतीक सुरते ने दी बिल्कुल क्या कमाल दिखाई. जैसे गेंद उनके रडार में आई, बैकफुट पर गई, जगह बनाकर खेले, गेंद गई सीधा गली और पॉइंट के ऊपर से गेंद गई 6 रनों के लिए. छक्के के साथ यहां पर प्रतीक सुरते अपने पारी का श्री गणेश करते हुए अपना खाता खोला, टीम का खाता खोला. टीम की रन संख्या बनी सार्थक केडीएच वागिलवाड़ा क्रिकेट टीम की बगैर कोई विकेट के नुकसान पर 6. गेंदबाजी के लिए सिद्धेश वास्कर और दी विकेट गेंदबाजी के लिए तैयार. ये देखिए ड्राइव किया, बिल्कुल अब ड्राइव गेंद गई सीधा लॉन्गन 1 सीमा रेखा के बाहर 4 रनों की. 4 रन के मदद से यहाँ निश्चित रूप से केडीएच वागिलवाड़ा क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या आगे एग्रेसर होती हुई बगैर कोई विकेट के नुकसान पर 10. कमाल की शुरुआत, पहले गेंद के ऊपर छक्का आया, दूसरे गेंद के ऊपर चौका और यहाँ पर बल्लेबाज रुकने का नाम नहीं ले रहे. निश्चित रूप से सिद्धेश का स्वागत किया जा रहा है, लेकिन आज की यहाँ की विकेट से गेंदबाजी के लिए भी काफी अनुकूल है. ये देखिए हल्का तो से ग्लांस करने की कोशिश, गेंद शॉट लेके रीजन में, वहां पर फील्डर तैनात, एक काफी बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन, लेकिन जब तक गेंद उल्टा फील्ड करे बल्लेबाज को कोई रन लेने का मौका नहीं दिया. डॉट गेंद की बुझी समाप्ति, सफल गेंद की बुझी समाप्ति, एक अच्छी वापसी करते हुए सिद्धेश वास्कर अभी भी रुका हुआ स्कोर है. सार्थक केडीएच वागिलवाड़ा क्रिकेट टीम की बगैर कोई विकेट के नुकसान पर रन संख्या बन चुके 10. एक अच्छी ठोस तरह शुरुआत हो चुकी है बल्लेबाज यहाँ पर प्रतीक सुरते द्वारा, लेकिन गेंदबाज है सिद्धेश वास्कर, वो भी आक्रामक बल्लेबाज. ये खिलाड़ियों की पहचान. गेंदबाजी के लिए सिद्धेश तैयार, नेबल पैबिन एंड से. ये देखिए जगह बनाई, बिल्कुल गेंद गई लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर 1 बाउंस गेंद सीमा पार 4 रन. 4 रन के मदद से टीम की रन संख्या सार्थक केडीएच वागिलवाड़ा क्रिकेट टीम की बगैर कोई विकेट के नुकसान पर 14. यहाँ पर दीपक जुड़े हमारे साथ, प्रवीण जुड़े. प्रवीण, मानो ऐसा लग रहा है कि फाइनल से पहले ये फाइनल मुकाबला, क्योंकि ये दोनों ताकतवर टीमें एक दूसरे की कमजोरी और सोमनाथ एक दूसरे की ताकत जानते हैं दोनों टीम के खिलाड़ी. इस मैच में काफी मजा आएगा. आज के दिन की बिग फाइट है, बिग फाइट. और जब बड़े टीमों के बीच में मैच खेला जाता है तो संघर्ष भी बड़ा देखना मिलता है. ये देखिए ग्लांस किया, हवा में गेंद फाइन लेग से ऊपर से गेंद गई सीधा, हवा से बातें करती हुई गेंद सीमा पार 6 रन.
मास्टर क्या कमाल की यहाँ पर बल्लेबाजी, छक्के के साथ टीम का स्कोर आगे छलांग मारता हुआ सार्थक केडीएस वागिलवाड़ा क्रिकेट टीम की रन संख्या बनी बगैर कोई विकेट के नुकसान पर 20। कमाल की शुरुआत तारीफ करनी होगी बल्लेबाज प्रतीक सुरते खेल रहे अभिजीत 20 पर 2 छक्के और 2 चौके की मदद से कमाल की क्रिकेट। और गेंदबाज के ऊपर थोड़ा दबाव महसूस करते हुए गेंदबाज, लेकिन दबाव को हटाकर विपरीत परिस्थिति में गेंदबाजी होनी चाहिए। ये देखिए आगे निकाल कर डिसाइड किया, जगह बनाई, गैप ढूंढी, गेंद गई सीधा डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए और 4 रन की मदद से सार्थक केडीएस वागिलवाड़ा क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बनी 1 ओवर की समाप्ति के बाद 24। बंगारपड़ा क्रिकेट टीम के दृष्टिकोण से यदि बात करें तो निश्चित रूप से सबसे यहां पर भरोसेमंद गेंदबाज सिद्धेश वास्कर सबसे ज्यादा महंगे गेंदबाज साबित हो चुके हैं। सिद्धेश वास्कर का गेंदबाजी का जो विश्लेषण है हमारे साथी स्कोरर सोमनाथ पाटिल वाजे यहां पर हमें जानकारी देते हुए कि अपने पहले स्पेल में पहले ओवर में 24 रन खर्च के विदाउट विकेट, कोई विकेट प्राप्त नहीं की। आप दूर वाले छोर से गेंदबाजी में तब्दीली होती हुई नए गेंदबाज हम देख रहे साहिल और सामना करेंगे बल्लेबाज सूरज पाटिल। ये टीम का सबसे हौफाब माना जाता है, आधार स्तंभ जिसे कहा जाता है, केंद्र बिंदु। लेकिन जिस तरह के लिए बल्लेबाजी के लिए सिद्धेश वास्कर जाना जाता है, ठीक उसी तरह की बल्लेबाजी के लिए ये खिलाड़ी जाना जाता है जिनके ऊपर ज्यादा भरोसा जाता है टीम के कप्तान। तो नए गेंदबाज हम देख रहे यहां पर साहिल गेंदबाजी के लिए तैयार। पहली गेंद ये देखिए बिल्कुल बल्ले का अंदूरा हिस्सा लेकर गई गेंद, शॉट फाइनली के फील्डर के हाथों में सीधा कैच को लपक लिया और इस सूरज अक्सर कहा जाता है कि नो बडी कैन गारंटी दैट इवेरी कमिंग डे इज गुड फॉर अस, इफ आवर गुड लक विथ अस डेफिनेटली दैट इज गुड फॉर अस। तर चला सोहम 11 तिरंगा दुंद्रे संघाचे कॅप्टन टॉस साठी या आणि आयन्स 11 कोपर संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेत। तर चला दुंद्रे क्रिकेट संघाचे सोहम 11 दुंद्रे संघाचे कॅप्टन अमर टॉस साठी या। तर यहां पर दोनों भाई भाई की जोड़ी मैदान के अंदर हम देख रहे हैं। भाग्यश आ रहे हैं बल्लेबाज, लेकिन साहिल का जिक्र करना होगा। पहले ओवर में सिद्धेश महंगे गेंदबाज साबित हुए थे, लेकिन उसके बाद में साहिल गोसा भी काफी नपीतुली गेंदबाजी इस विकेट के ऊपर करते हुए साहिल गेंदबाजी के लिए तैयार और सामना करेंगे यहां पर भाग्यश सुरते, दोनों भाई भाई की जोड़ी। ये देखिए निश्चित रूप से रफ्तार से बीट किया, थोड़ी सी निश्चित रूप से। तीसरे हमारे अंपायर होंगे निश्चित रूप से गणेश बाविस्कर, मैन फ्रॉम घाटकोपर मुंबई। बिल्कुल यहां पर देखा जाए तो निश्चित रूप से हमारे निश्चित रूप से स्पेल एक अंपायर ने सैंडी पालकर थे, उन्होंने कॉल किया है यहां पर तीसरे अंपायर के लिए। तर नक्कीच इथे आपण पाहू शकाल खऱ्या अर्थानं येणारी पुढच्या महिन्यामध्ये अर्थातच डिसेंबर महिन्यामध्ये शेरदिल ट्रॉफी तुम्ही पाहू शकाल इम्तियाज बाई शेख। तर पंचाने इथे नो बॉल घोषित केलेला बघा, तिसरे पंच निश्चित स्वरूपात गेंद में थोडी यहाँ पर हाईट थी। तर नक्कीच तुम्ही इम्तियाज शेख आणि त्याच्यानंतर मुन्नाबाई शेख यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावर येणारी 52ची शेरदिल ट्रॉफी तुम्ही भली मोठी पाहू शकाल। तर इम्तियाज बाई शेख आणि मुन्ना यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावर। ओव्हर टू महागुरु। थैंक्स प्रवीण। निश्चित रूप से यह हाइट नो बॉल निश्चित रूप से फ्री हिट का मौका, ये बड़ा तोहफा है बल्लेबाज के लिए, भावेश के लिए ये तोहफा। और इस बार गेंद को सीधा
निश्चित रूप से हवा में थी गेंद और गेंद के नीचे केतन, लेकिन बल्लेबाज को जीवनदान होगा क्योंकि ये गेंद इससे पहले 9 गेंद करार हो चुकी थी। 2 रन मुकम्मल करते हुए इसी 2 रन के मदद से सार्थक केडीएस वाघिलवाड़ा क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बनी 1 विकेट के नुकसान पर 27। आप खेलने के लिए तैयार। एक बार फिर से भावेश निश्चित रूप से भावेश 2 रन का योगदान देते हुए। ये देखिए शानदार वापसी के गेंदबाज साहिल का जिक्र करना होगा। लेंथ, लाइन और दिशा के ऊपर पूरी तरह से नियंत्रण रखते हुए। और गेंदबाज सोमनाथ यदि बात करें, हमेशा गेंदबाज बल्लेबाज के कमी को परख कर भी कभी कभी गेंदें फेंकनी चाहिए, लेकिन सामने भावेश को ये ताकतवर खिलाड़ी 1.5 गेंद करार करते हुए, क्योंकि कई साल से हम देख रहे हैं भावेश के पास क्षमता है बड़े बड़े स्ट्रोक खेलने के लिए और ज्यादा ये तगड़े शॉट यहाँ पर ताकतवर स्ट्रोक हमेशा हम देखते हैं भावेश के बल्ले से। भाग्येश और इस बार गेंद जा रही है लॉन्ग ऑन 1 बाउंस, सीमा रेखा के बाहर गेंद गई सीधा 4 रनों के लिए। मास्टर चौके के साथ केडीएस वाघिलवाड़ा क्रिकेट टीम की रन संख्या 31। गेंदबाजी के लिए साहिल। ये अच्छी गेंद थी, धीमी गेंद थी, आगे रखा था बल्लेबाज को। डॉट गेंद की हुई समाप्ति। बिल्कुल अभी भी रुका हुआ स्कोर 31 और इस ओवर की निश्चित रूप से 1 टू गो, यानी कि आखिरी गेंद बची है। गेंदबाजी के लिए तैयार होंगे भाग्य सुरते के लिए। यह गेंद हवा में जरूर है, लॉन्ग लेग के ऊपर से सीधा गेंद को फेंक दिया। दर्शकों का अभिवादन स्वीकारता हुआ यह आया छक्का। छक्के के साथ सार्थक केडीएस वाघिलवाड़ा क्रिकेट टीम का स्कोर आगे छलांग मारता हुआ 1 विकेट के नुकसान पर 37 यानी की 37। इथे शर्दिल ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून येणाऱ्या डिसेंबरच्या महिन्यामध्ये खऱ्या अर्थाने जे आयोजित केलेली आहे ते इम्तियाज आणि त्यांच्या सहकार्यांचं इथे आगमन होत आहे। आम्ही गौरी स्पोर्ट क्रिकेट संघाच्या वतीने आपलं मनपूर्वक सरसे स्वागत करत आहोत। वावंजा गावामध्ये खऱ्या अर्थाने खूप मोठी क्रिकेट स्पर्धा येणाऱ्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण सर्वांच्या भेटीसाठी येत आहे। आयोजन कमिटीचं मनपूर्वक इथे आम्ही स्वागत करतो। तर या षटकाचा जर विचार केला, साहिलने षटक हाताळलं, 13 धावा खर्च के एका फलंदाजाला बाद केलं। मात्र आता 2 ओवर्स की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद यहां पर केडीएस सार्थक केडीएस वाघिलवाड़ा क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुके 1 विकेट के नुकसान पर 37 यानी कि 37। आप दूर वाले छोर से गेंदबाजी में यहां पर तब्दीली होती हुई। नए गेंदबाज चेतन गोसावी नामचीन खिलाड़ी और सामना करेंगे बल्लेबाज यहां पर प्रतीक सुरते, मैन इन फॉर्म बल्लेबाज चेतन। ये देखिए डीप एक्स्ट्रा का रीजन में गेंद गई सीधा और अंपायर का इशारा आता हुआ गेंद सीमा पार, 4 रन, शानदार चौका। चौके के साथ यहां पर टीम की रन संख्या बनी निश्चित रूप से सार्थक केडीएस वाघिलवाड़ा क्रिकेट टीम की 1 विकेट खोने के बाद 41, निश्चित रूप से 41 1 विकेट खोने के बाद एक बार फिर से गेंदबाजी के लिए। ये देखिए यहां पर लाबोड अपील जरूर हुई थी, लेकिन अंपायर सैंडी पालकर के ऊपर कोई असर नहीं। इशारा करते हुए अंपायर सैंडी पालकर लेग बाइस का अतिरिक्त रनों में यहां पर इजाफा होता हुआ, अतिरिक्त रनों में बढ़ोतरी होती हुई इस एक अतिरिक्त रन की मदद से सार्थक केडीएस वाघिलवाड़ा क्रिकेट टीम की रन संख्या बनी 1 विकेट के नुकसान पर 42। ये मैच 4 ओवर का खेला जा रहा है। हैज मैच इज अप करेक्ट ओनली 4 ओवर्स, क्योंकि सेकंड राउंड का मैच खेला जा रहा है और सेकंड राउंड इज गोइंग टू गेट सेल, यानी बीनी क्रिकेट टीम विल इंटर द थर्ड राउंड। एक बार फिर से गेंदबाजी के लिए। ये देखिए शानदार कमाल की गेंदबाजी, शातिर गेंदबाजी, नजाकत भरी हुई गेंदबाजी, लेंथ, लाइन और दिशा के ऊपर पूरी तरह से लक्ष्य अपना यहां पर फोकस करते हुए। गेंद थोड़ी धीमी थी, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, बल्लेबाज पूरी तरह से बीट हुए और नतीजा आया डॉट गेंद की समाप्ति। और प्रतीक खेल रहे, क्या कमाल की बल्लेबाजी, 8 गेंदों का सामना किया, 28 पर खेल रहे, 2 चौके और 2 छक्के की मदद से। बिल्कुल गेंद हवा में लॉन्ग ऑन के रीजन में, गेंद के नीचे सिद्धेश और इसी के साथ बल्लेबाज भाग्य
निश्चित रूप से फॉल ऑफ सेकंड विकेट ऑन 42 रन, 42 के भीतर दूसरा विकेट पतन, यहाँ पर मैदान से बाहर जाता हुआ 12 रनों का योगदान दिया। भाग्य सूरते ने भाग्य सूरते आउट होने के बाद मैदान के अंदर जाते हुए नए बल्लेबाज ये देखिए बिल्कुल जैसे गेंद रडार में आई, गेंद को सीधा फेंक दिया डीप स्पेल एक सीमा रेखा के बाहर 6 रन। थँक्यू डीजे. लगेच टॉस करूया आपण. सोहम 11 तिरंगा स्पोर्ट्स धुंद्रे अर्थात संघाचे पुरस्कर्ते संजय पाटील साहेब यांचं देखील आगमन झालं. त्यांना देखील विनंती करतो यावं व्यासपीठावर तर टॉस केला जाईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे विनंती करतो. इम्तियाज बाई शेख शेरदिल ट्रॉफीचे दमदार आयोजक यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे माफ करा इथे धुंद्रे विरुद्ध सामना खेळवला जाईल कोपर या दोन संघांमध्ये. तर इथे कोपर संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. सामना असेल 5 षटकांचा फ्रेश मॅच तुम्ही इथे पाहू शकाल. सोहम 11 तिरंगा स्पोर्ट्स धुंद्रे विरुद्ध आयांश 11 कोपर अशी लढत ही तुम्ही पाहू शकाल. शेरदिल ट्रॉफीचे यशस्वी आयोजक इम्तियाज बाई शेख यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन्ही संघांना शुभेच्छा. 5 षटकांचा सामना असेल. तर टॉस जिंकला इथे कोपर क्रिकेट संघानं. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. खूप खूप शुभेच्छा. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्स इम्तियाज शेख शेरदिल ट्रॉफीचे खऱ्या अर्थाने जे ऑर्गनायझर आहे त्यांच्या शुभास्ते इथे नाणेफेक केली गेली. धनीच्या स्वरूपात कोपर येथील एक आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय प्रणय पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. प्रणय पाटील आपलंही मनपूर्वक सरसे स्वागत आहे. तर बलूया सामन्याकडे दमदार मुकाबला दोस्तों. 2 ओवर के 3 ओवर की समाप्ति के बाद सार्थक केडीएच बागिलवाड़ा क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 2 विकेटों के नुकसान पर 50. अब आखिरी ओवर है. नए गेंदबाज संदीप दमड़े गेंदबाजी के लिए तैयार और सामना करेंगे बल्लेबाज दर्शन पाटिल जिन्होंने अंपायर से गार्ड लेते हुए खेलने के लिए तैयार. गार्ड लेना किसे कहते हैं कि जब बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए क्रीज पर उतरते अंपायर से सही दिशा जानने के लिए जब मदद मांगते इसे गार्ड लेना कहते हैं. गेंदबाजी के लिए गेंदबाज संदीप नेवाली पैबिन एंड से ये देखिए अच्छी गेंद थी. ब्लॉकल में फेंकी थी. कमाल की गेंदबाजी शानदार गेंद थी. निश्चित रूप से इस बार गेंद को यहां पर फॉलोअर के रीजन में स्लिम डाउन के रीजन में सिर्फ सम्मान दिया. 1 रन मिला. इसी 1 रन की मदद से दर्शन अपना खाता खोलते हुए अपने पारी का श्री गणेश किया. टीम की रन संख्या सार्थक केडीएच बागिलवाड़ा क्रिकेट टीम की 2 विकेटों के नुकसान पर 51. आप खेलने के लिए तैयार है. आक्रामक बल्लेबाज प्रतीक सुरते जो खेल रहे 10 गेंदों का 11 गेंदों का सामना किया 36 पर खेल रहे. ये देखिए रिवर्स स्वीप शॉट अटेंड करने की कोशिश लेकिन शातिर गेंदबाजी लाजवाब गेंदबाजी. गेंदबाज ने परखा था कि निश्चित रूप से गेंद पड़ने यहाँ पर निश्चित रूप से गेंद डालने से पहले बल्लेबाज रिवर्स स्वीप छोड़ने की खेलने की अटेम्प्ट किया था पूरी तरह से बॉडी को पूरी तरह से लेकिन नाकाम रहे. ये देखिए घुटने का इस्तेमाल डिसाइड किया आगे निकाल कर खेले. गेंद गई सीधा लॉन्ग ऑन के रीजन में गेंद वहां पर फील्डर तैनात लेकिन जब तक गेंद उठाए फील करे तब तक प्रतीक उद्धार के पास प्रतीक सुरते के पास 2 रन लेने का समय और इसी 2 रन की मदद से सार्थक का केडित बागिलवाड़ा क्रिकेट टीम की रन संख्या बनी 53. 2 विकेटों के नुकसान पर कमाल की गेंदबाजी शानदार गेंदबाजी हो रही आखिरी ओवर में. ये देखिए अच्छा प्रयास था. शॉर्ट गली के रीजन में फील्डर थे. अब रनआउट का मौका लौटना पड़ेगा बल्लेबाज को और इसी के साथ तीसरा विकेट गिरता हुआ बागिलवाड़ा क्रिकेट टीम का यानी कि 4 विकेटों के 3 विकेटों के नुकसान.
रनआउट के रूप में आउट होकर पहले में लौट रहे दर्शन विदाउट स्कोर पर। दर्शन आउट होने के बाद मैदान के अंदर नए बल्लेबाज सुमित, अच्छी गेंदबाजी हो रही है। ये देखिए पूरी तरह से बांध कर रखा है प्रतीक सुरते जैसे धाकड़। मैन इन फॉर्म बल्लेबाज को रनआउट का मौका, लौटना होगा बल्लेबाज को बैक टू द पेविलियन। और इसी के साथ चौथा विकेट गिरा सार्थक केडित वागिल। रूप से यहाँ पर समाप्त। आप नए बल्लेबाज मैदान के अंदर, लेकिन डटी हुई पारी खेल रहे। हमने पहले कहा था यदि निश्चित रूप से सार्थक केडित वागिलवाड़ा क्रिकेट टीम के दृष्टिकोण से बात करें तो सबसे बड़ी ताकत होती है बल्लेबाजी की, वो होती है सूरज पाटिल, प्रतीक सुरते और भाग्य सुरते। लेकिन ये दोनों बल्लेबाज भाग्य सूरज जल्द आउट हुए, उसके बाद में कमान संभालते हुए। लेकिन गेंदबाजी की बात करें तो एकता भंगारवाड़ा क्रिकेट टीम के दृष्टिकोण से संदीप दमड़े कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी संदीप द्वारा। और ये गेंद सीधा डीप एक्स्ट्रा कवर, वन बाउंस सीमा रेखा के बाहर गेंद गई 4 रनों के लिए। 4 रन के मदद से यहां पर निश्चित रूप से सार्थक केडित वागिलवाड़ा क्रिकेट टीम की रन संख्या बनी 5-4 ओवर के समाप्ति के बाद 59। और जीतने के लिए एकता भंगारपाड़ा क्रिकेट टीम के सामने 4 ओवर में जीतने के लिए 60 रनों का लक्ष्य खड़ा किया है। प्रतीका ने एक शानदार बल्लेबाजी की, अभिजीत पारी खेली, 15 गेंदों का सामना किया, नॉट आउट 44 रनों की पारी खेली। छक्के चौके की ज्यादा बरसात देखने मिली। और जीतने के लिए जब निश्चित रूप से यहां पर 60 रनों का लक्ष्य होगा एकता भंगारपाड़ा, आप सिद्धेश की एग्जाम होगी क्योंकि मैन इन फॉर्म बल्लेबाज है। सन्मानित सचिन दादा मुंडे खाना यांच्या वतीने स्पर्धेला शुभेच्छा येतात, मनपूर्वक शुभेच्छा। ओटो माझे मित्र प्रवीण गायकर यांच्याकडे। स्पर्धा पाहू शकाल 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर ही 1 लाखाची तुम्ही स्पर्धा पाहू शकाल। आणि त्या स्पर्धेचे दमदार आयोजक इम्तियाज बाई शेख यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांनी सन्मानित करण्यासाठी आम्ही दादा सरकारचे सदस्य अर्थातच या स्पर्धेचे सर्वेसर्वा राजेश शेठ कातर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे इम्तियाज बाई शेख यांना या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करायचं आहे। उद्या या स्पर्धेचे लाईव्ह ड्रॉ तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील। रायगड ठाण्यातील नामांकित संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील आणि उद्या मात्र या स्पर्धेचे ड्रॉ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवले जातील। तर दीपक फडके यांना विनंती असेल आपण यावं। तसेच प्रमोद म्हात्रे साहेब खारगर यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावर। त्याच्यानंतर बाबंजे संघाचे अष्टपैलू खेळाडू मुन्नाबाई यांना देखील या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करण्यात। राजेश शेठ कातर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे मुन्नाबाई शेख यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करण्यात यावं। याच्यानंतर तुम्ही मॅच तर मुन्नाबाई शेख यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित केलं जाईल। चेंडू प्रॅक्टिससाठी दिला जाणार नाही, तुम्हाला डायरेक्ट मैदानात खेळायचं बघा। त्याच्यानंतर खारघरचे आमचे प्रशांत साहेब यांचं देखील आगमन झालंय, त्यांना देखील राजेश शेठ कातर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते तर प्रशांत म्हात्रे साहेबांना देखील या स्पर्धेच्या वतीने सन्मानित केलं जाईल। प्रमोद दादा यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित केलं जाईल। विष्णू कात्रा साहेबांना विनंती करतो की आपल्या विश्वनाथ कात्रा साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे साहेबांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करण्यात यावं। या बोलूया मॅचकडे पुन्हा एकदा। इथे तुम्ही पाहू शकाल वागिलवाडा विरुद्ध भंगारपाडा ही लढत मायक्रोफोन मध्ये पुन्हा एकदा जोडले जातील। दीपक फडके विगर। पाहतोय अतिशय रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला। 4 षटकामध्ये तब्बल धावा जमवल्या, 59-60 धावांचा पल्ला गाठायचे। खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये
तर सन्मान्य पप्पू वाघमारे यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण स्टेजवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. यावं स्टेजवर तत्परी बोलणार आमचे सहकारी दीपक फडके मॅनफ्रॉम विगर यांच्याकडे. धावसंख्या जर पाहिली तर खूप मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारण्यात आली आहे. पण धावजनचा पाठलाग करीत असताना तेवढी चांगली फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये साकार केली आहे ती सार्थक 11 KDH वाघिवलीवाडा संघानं. पण दुसऱ्या सत्रामध्ये एकता भंगरपाडा कशा प्रकारे खेळ करेल याकडे सर्वांच्या नजरा असतील. कारण दोन्ही संघाचा विचार केला, ज्या संघाचा विचार केला तो सूरज पाटील 0 धावसंख्येने बाद झाला होता. तर विजेंद्र ठोकले यांना स्टेजवर आमंत्रित केले जात आहे. यावा इथं मान्यवरांना आमचे आयोजक राजेश शेटकातर यांच्या शुभास्ते सन्मानित केले जात आहे. पप्पू ठोकले आपण यावं स्टेजवर आपलं इथे सन्मान केलं जाणार आहे. सामना चालू असताना मात्र सन्मान केलं जाणार नाही, कारण आमच्या आयोजकांच्या कमिटीच्या वतीने तसं सूचितही करण्यात आलेलं आहे. यावं आपण तत्परी बोलूया कंटिन्यू मात्र आमचे मित्र दीपक यांच्याकडे. सोहम 11 तिरंगा धुंद्रे संघ संजय पाटील ज्या संघाचे पॅकर्स आहेत. खूप चांगला खेळ या संघानं विगरच्या 6 स्टार मैदानावरती केला होता. सुपर 8 मध्ये हा संघ परास्त झाला होता. परंतु अयान स्पोर्ट्स कोपर मिथुन पाटील या संघाचे पॅकर्स आहेत. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. परंतु सामना मैदानामध्ये रंगतोय. दोन मातबर संघामध्ये हा सामना KDH सार्थक स्पोर्ट्स KDH वाघिवलीवाडा आणि त्यांच्या विरुद्ध खेळतोय एकता भंगरपाडा संघ. अतिशय रंगतदार सामना होईल यामध्ये मात्र शंका नाही. पण पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केले होते 24. अतिशय चांगली दमदार फलंदाजी पाहिली होती. पण सिद्धेश वास्करची एक नामवंत खेळाडू व्यावसायिक दृष्ट्या देखील तेवढा चांगला खेळाडू हा खेळ खेळतोय. चला स्पीडअप करा. विनंती असेल 20 मिनिटाचा अवधी. त्या 20 मिनिटामध्ये तुम्हाला सत्र संपवावे लागेल याकडे लक्ष असू द्या. धावसंख्या पाहिली, क्षेत्ररक्षण रचना पाहिली, 15ची सरासरी या मैदानावरती महाग नाहीये सोमनाथ पाटील. कारण धावा सहज सोप्या रीतीने येतात. मैदान आणि खेळपट्टी टणक आहे. चेंडू बॅटवरती आला तर मोठे फटके पाहायला मिळतात. पण या ठिकाणी पहिलं षटक खूप महत्वाचं असणार आहे. कारण पॉवर प्लेचं षटक आहे. ज्या षटकामध्ये जर 15 ते 20 धावा जमवल्या तर सामना एक शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला जाईल. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय दर्शन पाटील. निलेश गोसावी स्ट्राईकवर असेल आणि सिद्धेश वास्कर नॉन स्ट्राईकवर असेल. संघातील सर्वात आक्रमक खेळाडू म्हणून सिद्धेश ओळखे. क्रिकेटची अनेक मैदानं गाजवणारा खेळाडू ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिलं चेंडू फेकण्यासाठी सज्ज दर्शन पाटील. हा चेंडू अतिशय चांगला फटका कट केलाय. गली आणि पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एकदा पुन्हा दुसरी धावेचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल. या 2 धाव्याने संघाचं खातं उघडलं जातं 2 या अंकावने. चांगली रनिंग बिटवीन द विकेट जर आपण पाहिली अतिशय वेगानं हा खेळाडू चेंडूवरती गेला होता. परंतु त्याच्याहून अधिक वेगानं 2 फलंदाज खेळपट्टीवरती धावत असताना आपल्याला पाहायला मिळतील आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. निलेश आणि सिद्धेश ही जोडी मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी करेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जोरदार अपील पाहायला मिळतो. अपिलामध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी. डॉट चेंडू सांगता होते. चांगली पंचांची भूमिका आपण पाहिली या मैदानावरती. त्यानंतर मात्र एक डॉट चेंडू थोडसा जी सरासरी आहे सोमनाथ पाटील ती वाढत जाणार आहे. कारण प्रत्येक षटकामध्ये किमान 2 मोठे फटके येणे गरजेचे असेल. एक चौकार एक षटकाराला धावसंख्या जमावू शकतो. तो दुसऱ्या रात्रामध्ये फलंदाजी करत असताना एकता भंगारपाडा संघ पुन्हा एकदा कटचा प्रयत्न फसतोय. क्षेत्ररक्षण रचना जर आपण पाहिली तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट चेंडूची सांगता होते. 3 चेंडूमध्ये फक्त पाहिली धावा खर्च केल्या 2. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी दर्शन पाटील या गोलंदाजाची. मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला. कव्हर आणि पॉईंटच्या मधून चेंडू जातोय. वेगाड चेंडू थांबणार नाही. सीमा पार चौकार 4 धावा. चार धावेने संघ जाऊन पोहोचतोय. धावफलकाचा विचार केला 6 या आकड्यावरती. येणारे चेंडू जर पाहिले अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 2 मायटी हिट मोठे फटके लगावणं गरजेचं असेल सोमनाथ पाटील. कारण जर एखादा चौकार षटकार आला तर थोडंसं कव्हरेज जी सरासरी ती राखण्यामध्ये यश येईल. पण चांगली गोलंदाजी दर्शन पाटील या षटकामध्ये करतोय. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षण चेंडू खाली फलंदाज बाद.
फलंदाज या ठिकाणी बाद होऊन माघारी परतलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि दर्शनची गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात या गोलंदाजानं 6 आणि एक महत्वपूर्ण सफलता मिळाली आहे. पण जोपर्यंत खेळपट्टीवर सिद्धेश वास्कर नावाचं वादळ मैदानावर असेल, सामना एकतर्फी फिरवण्याची क्षमता आहे या खेळाडूमध्ये. गोलंदाज दर्शन कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला दिशा दिली आहे. चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात. दुसरी धावेचा प्रयत्न नकार दिलाय सिद्धेशनं. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. आणि तब्बल 53 धावांची गरज आहे. सोमनाथ पाटील जर सरासरीचा विचार केला, थोडीशी जास्त सरासरी लागेल. म्हणजे प्रति षटकाचा विचार केला तर वेगानं मोठे फटके येणं गरजेचं असेल. प्रत्येक डॉट चेंडू यामध्ये सामन्यामध्ये ठीक. तर इथे ज्यांचं आगमन झालेलं आहे पालेश्वरी क्रिकेट संघातील एक नामवंत क्रिकेटर रुपेश उलवेकर यांचं आगमन झालेलं आहे. रुपेश उलवेकर, आपण स्टेजवर यावं, आपलं स्वागत आहे. 17.66 ची सरासरी राखावी लागेल. म्हणजे प्रत्येक षटकामागे किमान 3 मोठे फटके यावे लागतील. 3 मोठे फटके. परंतु गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सूरज पाटील फलंदाजीमध्ये काही करू शकला नाही, परंतु गोलंदाजी कशा प्रकारे करेल 2019-20 पर्व ज्या खेळाडूने गाजवलंय तो गोलंदाज. हा चेंडू सुरेख फटका. चेंडू वेगाने येतोय सीमा पार. चौकार. 4 धावा. चार धावेने संघ जाऊन पोहोचतोय 11 या आकड्यावरती. अद्याप 17 चेंडू आणि गरज असेल ती धावसंख्येचा विचार केला तब्बल 49 धावांची. धावांचं समीकरण पाहतोय, परंतु सिद्धेश वास्कर नावाचं वादळ मैदानामध्ये. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. एक धाव पूर्ण. दुसरी धावेसाठी प्रयत्न जरूर केला जाईल, परंतु नकार दिलाय. फेकी देखील तेवढीच अचूक पाहायला मिळते. लालचंद गावण संघातील सिनियर खेळाडू आहेत, 50+ चे खेळाडू, परंतु क्षेत्ररक्षण पहा किती अचूक आहे. फेकी किती अचूक आहे. हेच आहे क्रिकेट मित्रांनो. आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 12 या धावसंख्येवर. तर शेरदिल ट्रॉफी खऱ्या अर्थाने आपण वावंज येथे ते आयोजन केलेलं आहे. त्याचं निमंत्रण 1 लाख प्रथम पारितोषिक असणारे बघा आमचे मित्र इम्तियाज असतील, मुन्नाबाई शेख असतील, त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने राजेश शेठ काथारा यांना निमंत्रण दिलं जात आहे. आणि शेरदिल ट्रॉफीला खऱ्या अर्थाने आम्हा सर्वांच्या वतीने मनपूर्वक मुन्नाबाई हार्दिक शुभेच्छा. ओटू आमचे मित्र दीपक फडके. नक्कीच गतवर्षी देखील ही स्पर्धा झाली होती. खूप चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून वावंजीच्या नगरीमध्ये पाहायला मिळतोय. पण या ठिकाणी विचार केला तर धावा मिळाली 1. धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. 16 चेंडू 48 धावांची गरज. मोठा फटका बॅटच्या मधोमध रडार मध्ये चेंडू येतोय. चेंडू जातोय डीप लॉंग ऑनच्या वरून. दणदणीत षटकार. फलंदाजाने ठरवलंय की आपल्याला येणाऱ्या 15 चेंडूमध्ये 42 धावा करायच्या. सोमनाथ पाटील 42 चेंडू 15 चेंडूमध्ये फक्त 7 षटकार लगवायचे आहेत. ह्या कॅल्सिना संघ खेळेल कारण मोठे फटके येतील, कारण त्याच्यामध्ये क्षमता आहे. पण सूरज पाटील देखील त्याच तालमीत घडलेला आणि एक चांगला व्यावसायिक खेळाडू आहे. त्या गोलंदाजांना देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण सार्थक स्पोर्ट्स केडीएच वाघेवडीवाडा संघ मैदानावर खेळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्र चेंडू खाली. फलंदाज बाद.
साहिल गोसावी हा फलंदाज माघारी परतलाय. उत्तुंग षटकार लगावला, त्यानंतर देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूला उंची जास्त अंतर कापू शकला नाही चेंडू आणि परिणाम पाहिलो क्षेत्ररक्षकानं झेल पकडलाय आणि फलंदाज बाद होऊन माघारी परतलाय. नौका फलंदाज खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. येणारे चेंडूचं समीकरण पाहिलं तर येणारे 14 चेंडूमध्ये 42 धावसंख्येची गरज आहे. चेतन गोसावी आणि त्यानंतर सिद्धेश वास्कर ही जोडी मैदानामध्ये खेळपट्टीवरती आक्रमण करण्याच्या विचारानं मैदानामध्ये गेले आहेत. ते सलामीला सिद्धेश वास्कर या फलंदाजाला तोडफोड फलंदाजी करावी लागेल, परंतु गोलंदाज सूरज पाटील देखील तेवढीच चांगली रणनीतीने गोलंदाजी आखतोय. त्या चेंडू मागच्या चेंडूमध्ये षटकार, त्यानंतर फसवलं फलंदाजाला आणि फलंदाजाला माघारी पाठवलं. जो फलंदाज थोडासा महागात ठरत होता. मोठा फटका अतिशय वेगानं क्षेत्ररक्षक रोखेल का चेंडूला? चेंडू मिड विकेट वरून गोळीच्या वेगानं सीमा पार चौकार. नक्कीच या गाण्याने वेड लावलंय. ओ शेट या गाण्याने सर्वांना वेड लावलंय. कारण धावसंख्या जर पाहिली, धावफलकाचा विचार केला, 22 या आकड्यावरती कट करण्याचा प्रयत्न, ऑब्स्टिकच्या जास्त बाहेर जाणार चेंडू, पंचाने अवांतर घोषित केलाय. अवांतर दाबीने संघ जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकामध्ये मात्र चांगला कमबॅक केला. 13 चेंडू आणि गरज असेल ती 37 धावांची. गोलंदाजी मार्कवर हा चेंडू देखना फटका, क्रिकेटचं स्किल दाखवतोय. चेंडू सीमा पार चौकार पोहोचलाय. धावफलकाचा विचार केला 27 धावफलकावर. नक्कीच या ठिकाणी पाण्यामध्ये आग लावण्याचं काम केलंय फलंदाज सिद्धेश वास्करनं. येणारे 12 चेंडू 33 धावसंख्येची गरज आहे. 16.50 या सरासरीनं धावा जमवायला लागतील. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये सामना विजयासाठी एकता बंगरपाडा संघाला. सोमनाथ पाटील खूप चांगली फलंदाजी या षटकामध्ये विचार केला. तब्बल 20 धावा खर्च केल्या सूरज पाटीलनं. ज्या प्रकारे गोलंदाजी करत असताना सिद्धेश वास्करनं पहिले षटक फेकलं होतं, जे 24 धावा खर्च केल्या होत्या, म्हणजे आपण दिलेल्या धावा या ठिकाणी बॅट मधून वसूल केल्या गेल्यात सिद्धेश वास्कर या फलंदाजाच्या. तिसरं षटक हे निर्णायक षटक असणार या सामन्याचं. जर या सामन्यामध्ये जास्त धावा जमवल्या तर षटकामध्ये धावा जमवल्या तर सामना एक रंगतदार पाहायला मिळेल. कमी धावसंख्या जर खर्च केली तर थोडासा दडपण येईल एकता बंगरपाडा संघावर. जर जास्त धावा जमवल्या तर या ठिकाणी सामना शेवटच्या चेंडूमध्ये रंगताना पाहायला मिळेल. कंपल्सरी धावा चेसिंग हा स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतोय. नौका गोलंदाजी मार्कवर भागेश सुरते या खेळाडूचं देखील खूप मोठं नाव आपण पाहिलं तर सोमनाथ अतिशय चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी या खेळाडूंनी अनेक स्पर्धेमध्ये केली. यावेळेस मात्र संघ थोडासा अडचणीमध्ये असेल, कारण समोर फलंदाज विचार केला चेतन गोसावी सारखा फलंदाज आहे, नॉन स्ट्राईकचा फलंदाज सिद्धेश वास्करच्या बॅट मधून मात्र हवाई हल्ले सुरू आहेत. ते हल्ले रोखावे लागतील. सिद्धेशला मागे पाठवावे लागेल जर या सामन्यामध्ये वाघिवलीवाडा संघाला सामना जिंकायचा असेल. जर एकता भंगरपाडा संघाला सामना जिंकायचा सिद्धेश केलपट्टीवर राहणं गरजेचं असेल. हा चेंडू बॅटची इनसाइड एज लागली आहे आणि सहज सोप्या रीतीनं एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकाचा विचार केला तर 28 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू 11, गरज असेल ती 32 धावांची. 11-32 समीकरण जेवढी स्ट्राईक सिद्धेश वास्करला देता येईल, कारण आपण जर पाहिलं खूप चांगली फलंदाजी या खेळाडूची आपण पाहिली. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याचं विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये 100% योगदान देणारा खेळाडू आहे. तर गोलंदाज देखील भाग्येश सुरते कशा प्रकारे कामगिरी करतोय. स्लोवर चेंडू गुजरातच्या बिग बॅश स्पर्धेमध्ये देखील खूप चांगला खेळ केला होता. अर्धशतके खेळी या खेळाडूने झलकावली होती. या ठिकाणी जर पाहिलं एकच धाव स्लोवर चेंडू फेकला, सीमा पार फ्लॅट अँड षटकार.
या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केला भाग्येशनं 20. त्यानंतर सूरज पाटीलच्या षटकामध्ये धावा आल्या 20. पहिले षटक फेकणारा दर्शन पाटीलनं धावा खर्च केल्या होत्या 7. म्हणजे 47 धावा धावफलकावरती. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. येणारे 6 चेंडू 13 धावांची गरज. 6-13चं समीकरण. कंपल्सरी धावा चेस करावा लागतील. कोणाच्या हातामध्ये संघाचं भवितव्य संघनायक सोपवेल याकडे मात्र सर्वांचं नजरा असतील. चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर थँक्स दीपक. इथे खऱ्या अर्थाने आपण पाहतो गौरी चषक क्रिकेट स्पर्धेला आपण जे लाईव्ह प्रसारणच्या साठी खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून नेट सेवा आपल्याला उपलब्ध झालेली आहे ते एकेकालचे अष्टपैलू नामवंत क्रिकेटर सन्मान्य परशुराम शेठ काथारा नेवाली यांचं इथे आगमन झालेलं आहे. जय हनुमान केबल नेटवर्कचे ते ओनर्स आहेत. परशुराम शेठ यावं आपण स्टेजवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. श्री गणेश केबल नेटवर्कचे ते ओनर्स आहेत. यावं आपण स्टेजवर आपलं स्वागत आहे. 6 चेंडू 13 धावेची गरज. सामना कोण जिंकेल? गोलंदाजी मार्गवर जीवन गावड हा गोलंदाज अनुभवाने भरलेला हा खेळाडू आहे. आपला अनुभव पणाला लावेल का? ते 6 चेंडूमध्ये 13 धावा वाचवाव्या लागतील. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम असेल. म्हणजे 13 धावा या जमवाव्या लागतील. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अतिशय वेगवान चेंडूची फेकी केली. निर्धाव चेंडूची सांगता होते. 5-13चं समीकरण. सामना कोण जिंकेल? सोमनाथ पाटील पाहिला तर अनुभव काय असतो या ठिकाणी दाखवून दिलं गोलंदाजानं. कारण ज्या प्रकारची गोलंदाजी आहे जीवनची अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या चेंडू डॉट फेकलाय आणि अनुभवाचे बॉल अनुभवाची गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. नॉन स्ट्राईक वर असलेला फलंदाज सिद्धेशला आपण पाहतोय. स्ट्राईकचा फलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चांगली रणनीती या ठिकाणी पाहायला मिळते. 2 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. सामना रोमांचक क्षणामध्ये येऊन झोपलाय. येणारे 4 चेंडू 13 धावांची गरज. 4-13चं समीकरण पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली जाते. जखडून ठेवलंय फलंदाज चेतनला. त्या चेतनच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला होता आणि 2 सिंगल. 8 धावा या फलंदाजाने जमवल्या होत्या. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला बाद व्हावं लागेल. षटकार हवा होता तो यावेळेस मात्र आलाय आणि गरज असेल येणारे चेंडू असतील 2-7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम असेल. याकडे लक्ष असू द्या. एका धावाने परास्त होताना संघाला आपण पाहिल्यात. परंतु या ठिकाणी दोन्ही संघाचं या ठिकाणी जर पाहिले हृदय धाकधूक होताना पाहायला मिळेल. कारण 2 चेंडू 7 धावांची गरज. 2 चेंडू 7चं समीकरण मैदानावरती. गोलंदाज या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली मी तर म्हणेल. 3 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर एक षटकार लगावलाय आणि फलंदाज हातामध्ये बॅट आहे. तो षटकार मारणारच कारण संघाला देखील त्याची गरज आहे. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं आक्रमक क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. फलंदाजाचं थोडस लक्ष केंद्रित होऊ नये यासाठी चेंडूवरती पाय अगदी समोर फलंदाजाचा चेंडू क्षेत्ररक्षक नेऊन ठेवलाय आणि त्यानंतर मात्र पाहिलं तर एक दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न देखील चालू आहे तो सार्थक स्पोर्ट्स केडीएच वाघेवलीवाडा संघाकडून. परंतु पायाचे अभिमन्यूसाठी रचलेला चक्रव्यूह त्या चक्रव्यूहामधून बाहेर पडेल का या ठिकाणी चेतन गोसावी हा फलंदाज की गोलंदाज आपली चांगली जीवन हुकूमत दाखवेल. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एकच धाव या ठिकाणी घेतली जाईल.
आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकाचा विचार केला 54, 54 धावा धावफलकावर. जोरदार टाळ्या मित्रांनो या चेंडूसाठी. एक चेंडू 6 धावेची गरज. 1-6चं समीकरण मैदानामध्ये समोर असेल. एक रायगड मधील आक्रमक खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे सिद्धेश या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज असेल. एक चेंडू आणि 6 धावांचं समीकरण मैदानावर. नक्कीच डीजे मास्टर सांगतो जीतेगा वही जिसमें है दम. ज्याच्यामध्ये दम आहे तोच षटकार मारेल, ज्याच्यामध्ये दम आहे तोच चेंडू डॉट घालेल आणि तो संघ जिंकेल. जोरदार टाळ्या मित्रांनो. अतिशय रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दादा सरकार किंग मेकर गौरी स्पोर्ट्स नेवाली या स्पर्धेचा एशियाचा कलश गाठणारा सामना ठरतोय. कारण अप्रतिम सामना या ठिकाणी पाहायला मिळालाय. एक चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. साकडे घालत असतील देवाला. आज आषाढी कार्तिकीची वारी आहे. विठ्ठलाला साकडे घालत असतील. देवा आता तरी आम्हाला पावशील का आणि एक चेंडू डॉट किंवा षटकार देशील का. कारण षटकार आला तर या ठिकाणी विजय होईल तो एकता भंगारपाडा संघ आणि डॉट चेंडू आला तर विजय होईल वाघिवलीवाडा संघ. अतिशय चांगला गोलंदाजी पाहायला मिळाली जीवनची. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. शेवटचा अंतिम चेंडू. एक चेंडू 6 धावेची गरज. हा चेंडू अतिशय देखणा फटका आणि सामना जिंकतोय तो एकता भंगारवाडा संघ. जोरदार टाळ्या. अप्रतिम गोलंदाजी केली, तेवढीच चांगली उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी केली तो फलंदाज सिद्धेश वासकरनं. सुरेख सामना पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात रायगडचा खऱ्या अर्थाने स्टार खेळाडू का म्हणून ओळखला जातो हा निश्चित स्वरूपात त्याचं निश्चित स्वरूपात इथे ज्वलंत उदाहरण आपल्याला बघायला मिळालं. शेवटच्या चेंडूवर 6 धावांची गरज असताना दमदार षटकार तटवलं आणि संघाला विजय संपादित करीत दिलं. अभिनंदन. रुपेश उलवेकर स्टेजवर यायचे आपण.